जास्त कॉम्पिटिशन जर कुठल्या नात्यामध्ये असेल तर ते असतं सासू सुनेचं नातं. अशीच एक सासू सुनेची जोडी आता आपल्या मंचावरती येणार आहे. तुझं माझं जमेना असं त्यांचं म्हणणं असलं तरी आपल्याला मात्र खूप करमून जाणार आहे. आज जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून विजय पटवर्धन आणि क्षितिजो. विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे. विसर झाले गेले सख्या रे शरण आले राया तुला रे. मनीषा 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 वहिनी आज काय खुश दिसताय? सासूबाई आजारी आहेत का? एवढं कुठे आलंय माझं भाग्य. माझा नवरा घर सोडून गेला. वक्र्या पळाला. वक्र्या काय वक्र्या? वक्रतुंड रिसबूड असं नाव आहे आमच्या यांचं. तेच ते वक्र्या हुडहुड. तो पळाला पण सुटला बिचारा. त्या बिचाऱ्याला आता चपात्या येत नाहीत म्हणून ब्रेड खावे लागणार नाहीत. वॉशिंग मशीन लावून कपडे स्वतःलाच वाळत घालावे लागणार नाहीत. घरचा झाडू अजून. हे म्हणतो हे माझं आणि विजयाचं स्किट आहे. माझा नवरा गेलाय एवढं सांगण्यासाठी तुला बोलवलं होतं. हे कळलंय. आपल्या घरातलं स्किट इथे करायचं नाही. जागेवर जाऊन बसायचं. घरातनं निघताना दुधाचं भांड फ्रीज मध्ये ठेवलंस ना? तिकडे हब्बुडी हब्बुडी वाकी आला. आमच्या घरचा फूड प्रोसेसर आला. नवराई माझी लाराजी लाराजी ग आवळीला संक्रांती संक्रांती ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग सासराची इंद्राजी इंद्राजी ग. अरे सच्चू such a big surprise. You come lonely. Keep away. What is this? How do you do? Looking nowhere. What is your address? सासूबाई Homely Pata Varvanta. May I come in? Thank you. Manisha. Wow, Vijay, wow. Manisha, Manisha, look on your clothes. What is this? Don't tell anybody that you are Tarabai's daughter-in-law, you know. काय झालंय? What happened? एकापेक्षा एक जजेस बघतायत तुझ्याकडे. What are you wear? In this attire, you wandering here and there? ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? मोकळ ढाकळ वाटतं आणि बाहेर यायचं म्हणून ओढणी घेतली ना. Look on my clothes. Look on my clothes. काही नाही तुमच्या कपड्यावर. माझ्या कपड्यांकडे बघ जरा. What happened? What happened? काय झालं? हा तुमचा ब्लाऊज फाटलाय. थांबा पिन लावते. Oh shit, this is letter fashion. लेटर फॅशन? नवीन फॅशन आहे ही. Typical middle class mentality. You tell me, I tell you. एक मिनिट. तुम्ही सारखं मला मिडल क्लास म्हणता. तुमचं काय आहे? आडनाव रिसबूड. राहतात कुठे? डोंबिवलीला. इंग्लिश थर्ड क्लास आणि म्हणे ह्यांचा हाय क्लास. आहोत तुम्ही हाय क्लास. तुला हाय क्लास काही? हाय क्लास? वा टेंबुर्णीच्या टेंब्यांची मुलगी माहेरचा टेंबा मिरवत असते नुसते. शट अप. गो हिअर. आय टेल यू जो. एक मिनिट. सासूबाई वक्रतुंड घर सोडून होईच वक्रतुंड. टोल्ड हिम वॅकी. व्हेरी पुअर इंग्लिश नो. मिडल क्लास. वॅकी म्हण त्याला. बरं तो वॅकी घर सोडून गेलाय. प्लीज त्याचं जरा भान ठेवा. देन वाय वुड आय कीप द भान? ही इज युअर नवरा. हो पण तुमचा मुलगा आहे ना. होता. गॉन विथ द विंड. नाउ ही इज बिकम कॅट अंडर युअर डिश. डिश? ताटाखाचं मांजर झालाय तो. तुमच्या पदराखालचं बोका होण्यापेक्षा ते बरं आहे सासूबाई. होईल सासूबाई. तुम्ही टोल्ड मी मामा. टोल्ड मी मामा. मामा सासरे बुवांना काय म्हणायचं मामा? डेडा. डेडा? वक्रतुंड परत आला ना की मी
त्यालाही विचारीन. कुठे गेला होतास रे दादा? दादा लुक ऑन हर ऍश, लुक ऑन हर. दादा स्टुपिड इडियट. नवऱ्याला दादा म्हणते, अहो. म्हणूनच वैतागून त्यांनी होम लिव्ह घेतली. काय घेतली? घर सोडून गेला तो. मी काय केलंय पण या सगळ्यात? काय केलं? रिमेंबर इन सप्टेंबर तू त्याला एम्प्टी टिफिन दिला. दॅट होल डे ऑफ आफ्टरनून दे बोथ आर एम्प्टी. मला कळत नाही. That tiffin. Hello. Hey, ridiculous. That tiffin and that stomach is empty. You know. पण मी पोळी केली होती ना. कसं असतं ना मनीषा, तुला सांगते पोळी आणि भाजी खूप आळशी असतात ग. ते स्वतः उठून असे डब्यात जाऊन बसत नाहीत. त्यांना आपण उचलून डब्यात टाकायचं असतं. आणि ऑब्विसली तू ते केलं नसतील ऍज युजली. हो सॉरी माझी चूक झाली. पण त्या दिवशी बरं का आम्ही सगळ्यांना संध्याकाळी जेवायला बाहेर घेऊन गेले होते ते सांगत नाही त्या. नो आय टेल यू आफ्टर रिमेंबरिंग दॅट लिटरली थॉर्न्स कम ऑन माय बॉडी. काटे येतात माझ्या अंगावर. आय टेल यू ऍश, बिल बरोबर आलेली बडीशेप, खडी साखर, काडी दाताची सगळं पर्समध्ये टाकलं हिने. स्वप्नील भाऊजी तुम्ही सांगा अडी अडचणीला कामी येतात की नाही? कधी दातात अडकलं ते एवढं काय त्याच्यात? ओके नो प्रॉब्लेम. बट व्हॉट अबाउट द बॉल बेरिंग? बॉल बेरिंग नव्हतं का की बाई? फिंगर बॉल. फिंगर बॉल. दॅट इज दॅट. फिंगर बॉलचा काय प्रॉब्लेम आहे? छान गरम पाणी होतं म्हणून प्यायलं. लिस्टन. नाही एक मिनिट, काय चुकलंय माझं? अश्विनी वहिनी तुम्ही सांगा, तेलकट तुपकट खाल्लं तर घशाला आराम म्हणून गरम पाणी प्यायलं एवढं काय होतं? अँड व्हॉट अबाउट द लिंबूज? लिंबूच तर काय घरी घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी वरण भातावर छान पिळून दिलं. काय टेस्ट होती. नो टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. शेजारच्या टेबलवरची माणसं डोळे फाडून बघत होती माझ्याकडे. किती एम्ब्रोज झाले मी. एम्ब्रोज. एम्बॅरेस्ड. That is that. Don't teach me. Okay. That day, we both of three us, आम्ही तिघही टेबला खाली जाण्याचा विचार करत होतो. यु नो. असं वागतेस तू. मग गेला तो. सॉरी पण मी त्याच्या मनासारखं पण गोष्टी करते ना. दॅट डे तू पिझ्झा केला. पिझ्झा नाही हो, पिझ्झा. दॅट इज दॅट. पिझ्झा. काय केलंस? व्हॉट डिड यू डिड? काय केलं मी? व्हॉट डिड यू डिड? मी 4 दिवसापूर्वीची भाकरी घेतली. Look. 2 दिवसापूर्वीची भाजी होती. Nonsense. भाजी भाकरीवर अशी पसरली दिली. त्यात काय? दॅट इज ओके. मग ते गरम करण्यासाठी यू पुट इट ऑन तवा. वेअर गॉन मायक्रोवेव्ह? कुठे गेला होता मायक्रोवेव्ह? मायक्रोवेव्ह मध्ये मी वक्रतुंडची बनियन सुकायला ठेवली. त्याला काय झालं? वक्रतुंडला ऑफिसला जायला उशीर झाला होता. बनियन ओली होती. म्हटलं पटकन वाळेल म्हणून मायक्रोवेव्ह मध्ये टाकली. तुला माहितीये श्रीनी वहिनी, ती बनियन ना 10 किलो गहू घेतले म्हणून फ्री मिळाली होती. आता मी अजून 10 किलो गहू घेणार म्हणजे अजून एक फ्री. अँड दॅट डे 25 किलो चहा घेऊन आलीस तू. 4 जणांकरता 25 किलो चहा. त्या 25 किलो चहा बरोबर 4 टूथपेस्टची झाकणं फ्री मिळत होती म्हणून घेऊन आले. परवा आमच्या मोरी टूथपेस्ट. हॅलो मोरी. बाथरूम. कॉल हिम बाथरूम. ओके. मोरीमध्ये वक्रतुंड ब्रश करायला गेला तर टूथपेस्टचं झाकण पडलं. टूथपेस्टला सगळ्या मुंग्या लागल्या ना त्याच्यामुळे. बिचाऱ्यांनी तसंच ब्रश केलं. आतमध्ये सगळ्या मुंग्या चावल्या. तुमच्या वक्रतुंडचा गालगुंड झाला. ओके. हे सगळं मी करते. ओके. काल डे आफ्टर टुमारो you make scissoring of my abortion. काय? मला माहितीच नाही यातलं काही. Scissoring of my eyebrows. कात्री लावलीस माझ्या आयब्रोज ना तू. काय झालं? तुम्ही पार्लर मध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करता, म्हटलं घरी कात्रीने कापावं. कोणाला कळतंय? टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी. यु नो. असा खर्च वाचवते. शे घाणडी. म्हणूनच ही पास हवे. फास्ट हवे. सेइंग बाय नॉट लुकिंग आस पास अँड गोइंग अवे. आता तो गोइंग हवे आहे ना, मग आपण मिळून त्याला शोधूया. चला. नो, दॅट इज नॉट माय लुकआउट. ही गॉन बिकॉज ऑफ ओनली यू. सो यू लॉस्ट अँड फाउंड हिम. फोन ओके पुट ऑन. घे.
हॅलो, हा बोला. आत्ता लगेच कंटाळा नको, ऐका तर प्लीज. मी काय या मुद्द्यांवर स्टोरी तयार करायची आहे. व्हॉट डन, व्हॉट डन, काय झालं? सासरे बुवा घर सोडून गेले तुमच्या हाय क्लास आणि इंग्लिशला कंटाळून. सासरी भाऊ, अरे माझ्या कर्मा, देवा नारायणा पांडुरंग परमेश्वर, असं कसं झालं? ए चल चल चल, आपण शोधून काढूया. चल चल चल. No, this is not my lookout. He is gone because of only you. Now you lost and found him. स्वप्नील सर, विजय, स्किट साठी खूप मेहनत केलीस. तुला असं का वाटलं की आपण एक स्त्री पात्र करावं या मंचावर? काहीतरी वेगळं करावं म्हणून, बाकी पण एवढं नाही. खरं टेन्शन आलं होतं सचिन सर येणार आहेत म्हटल्यावर. त्यांच्यासमोर बाई करायची म्हणजे लाईक यू राईटली सेड, त्यांच्या समोर हे बेअरिंग कॅरी करणं आणि कन्व्हिक्शननी हा परफॉर्मन्स करणं किती कठीण आहे हे आपल्यापैकी प्रत्येकालाच माहिती आहे. कारण मला नाही वाटत की ह्यापेक्षा सुंदर मुलगी महाराष्ट्राने सिनेमात बघितली. सो असं असताना त्यांच्यासमोर एक स्त्री पात्र करणं, त्याच्यात चुकीचं इंग्रजी बोलणं आणि क्षिती विदाउट टेकिंग अवे एनिथिंग फ्रॉम यू, आय मस्ट ऍडमिट की आज माझं संपूर्ण लक्ष यू नॉटी चल झूठे हे पगले रुलाएगा क्या. पण विजय, ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग, खूप खूप सुंदर ऍक्ट तुम्ही दोघांनी केलात आणि एस्पेशली फॉर यू विजय. झकास. गॉड ब्लेस यू. अश्विनी मॅम, तुम्ही आज खूप सुंदर दिसताय आणि खूप किती सुंदर दिसताय हे तर स्वप्नीलचा असा स्पीचलेस झाला होता. तुमचा गेटअप, त्याच्यातलं बाईचं ॲटिट्यूड, सगळं काही सांभाळायचं आणि त्यामध्ये क्षितीची काही न करता एक गोड साथ. आय एम सो प्राऊड की तुम्ही माझ्या टीम मध्ये आहात. एक्सलंट. आय लव्ह यू द मोस्ट विथ गुलाबजामुन. वा वा वा, क्या बात है, क्या बात है. आणि आता दोन्ही परीक्षकांच्या नंतर मी जाणार आहे महागुरूंकडे. बघूयात ही बनवा बनवी त्यांना कशी वाटली. एक्सलंट परफॉर्मन्स दोघांचा. विजय, तुम्ही बॅटिंग केली पण ती बॅटिंग बॉलिंग केल्याशिवाय तुम्ही करू शकत नव्हता, एवढं मात्र खरं. आणि थँक गॉड तुम्ही स्त्री नाही आहात. कारण तुम्ही जर स्त्री असता खरोखरी तर मी तुम्हाला इथनं तिथे जाऊच नसतो. आय विश यू बोथ द बेस्ट. वा वा वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. आणि आता बघूयात की किती गुण मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 10. वा. आणि अश्विनी मॅम झक्कास. This should have been hot actually. But Jhakas, we'll do with Jhakas today and 10.5. 20.5 गुण.